मी अरुण खोडके शिवचिंतन शिवपूर्व कालामध्ये गडकिल्ल्यांच्या कोटाच्या बांधकामासाठी आणि ती दुरुस्त ठेवण्यासाठी अनेक मजूर लागत असत. संरक्षणाचे साधन निर्माण करणे हा मुख्य त्यावेळी होता. अनेक मोलमजुरी उपजीविकेचे साधन म्हणून त्यांना मिळवून देणे म्हणजेच आर्थिक उद्देश असला पाहिजे. शेताची लावणी आणि कापणी झाल्यावरती शेतमजुरांचा मोठा वर्ग रिकामा राहत असे. त्यांना काही रोजगारात गुंतवून ठेवणे राजाच्या हिताचे होते आणि मजुरांचेही. त्यांच्या अंगवळणी पडलेली अंगमेहनतीची दगडमाती खणणे, वाहणे ही त्यांना देऊन त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली जात असत. थोडक्यात ते एक प्रकारची रोजगार हमी योजनाच होती. बहुतेक ठिकाणी हे काम सक्तीने म्हणजे वेठबिगारीने होत असे. यामध्ये इतिहासात नोंदवलेल्या सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे मंगळवेढ्याचे. बिदरच्या सुलतानांनी गावाच्या भोवती कोट घालण्याचे ठरवले आणि त्या कामावरती समस्त कष्टकरी मंडळी लावली. यामध्ये त्या गावचे अनेक लोक होते. मंगळवेढ्याचे सुप्रसिद्ध संत चोखामेळा हे पंढरपुरात होते. सुलतानाच्या हुकुमाप्रमाणे सगळ्यांना कामाला लावले. तसे चोखामेळ्यांना सुद्धा पंढरपूरहून पकडून आणून त्यांना कामाला लावण्यात असल्याची नोंद सापडते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी